हॅलो मंडळी, कसे आहात? मजेत ना? चला तर आज आपण दसऱ्याची तयारी करूयात मस्तपैकी. दसऱ्याचा नेहमीचं काम जे असतं ते माझ्याकडे हार बनवणं, गाडी, घर आणि देवाला हार बनवून माझे हार तयार झालेत सगळे. त्यानंतर आज पुरी आणि श्रीखंड पुरीचा बेत होता. सो छान पटापट पुऱ्या तळून घेतल्या मस्त ह्या टम्म फुगल्या होत्या मस्तपैकी. आणि सगळ्यांच्या आवडतीचा बेत होता श्रीखंड पुरी. त्यानंतर अशा टम्म फुगलेल्या पाहिल्या की एकदम असं भारी वाटतं. म्हणजे पुरीचं अशी गोष्ट आहे की फुगली नाही तर असं होतं, अरे का नाही फुगली? पण सगळ्या पुऱ्या फुगल्या होत्या छान. त्यानंतर पूजा करून घेतली सगळ्या माझ्या शस्त्रांची. अ, असं म्हणतात की आपली शस्त्र हे आपले अ, आयुध असतात आणि त्या आयुधातून आपण चांगल्या गोष्टी निर्माण करू शकतो. सो प्रत्येक ह्याची व्यवस्थित पूजा करून घेतली. माझं भरतनाट्यमचं असो, ज्वेलरी असो, माझी घुंगरं असो, मेकअपचं सामान असो, ब्रश माझे, त्यानंतर सगळे टूल्स म्हणा, मशीन्स म्हणा, यांची शास्त्रोक्त पूजा करून घेतली. त्याचबरोबर तबला पेटी हे देखील म्हणजे संगीत नृत्य कलाकार हा कसा असतो, पूर्ण संगीत कला ज्याच्या अंगात आहे किंवा ज्याच्यात कला ही पूर्ण आहे, तो आहे. अशा ह्याला नमन माझं पूर्ण माझ्या कलेला, माझ्या पूर्ण जे मी आयुष्यात ज्या कला शिकतीये किंवा जे माझे आयुध आहेत त्यांना माझा नमन. आणि असं म्हणत आम्ही संध्याकाळी सिमोलंगनाला गेलो. सिमोलंगनाला गेल्यानंतर ही बालाजीची मूर्ती इतकं सुंदर सजवलं होतं त्याला. त्यानंतर आणखी एका बालाजीला गेलो होतो आणि तिथून येऊन घरी आल्यानंतर आईने भातावर गुलाल टाकून आम्हाला पाय धुवून आत घेतलं आणि आत आलं सीमोल्लंघन करून आल्यानंतर पप्पांनी आपट्याची देवावरती पानं वळली. त्यानंतर हे बळीराम म्हणतात याला. याच्यातून सोन्याची अंगठी शोधायची असते. दोघांपैकी एकात लपवलेली असते. तर हे शमीचं जे काडी आहे, शमीच्या काडीनी ती शोधायची असते. आणि असं पाहून पप्पांना ती सापडली. आणि त्यानंतर आईने मस्तपैकी औक्षणाचं ताट करून आणलं होतं. तिने छानपैकी ओवाळून घेतलं. जे सीमोल्लंघन करून आलेले असतात त्यांना ओवाळलं जातं इथं. मग ते आपल्याला सोन्याचं म्हणजेच आपट्याचं पान देतात. आणि त्यानंतर आम्ही देवीच्या दर्शनाला गेलो होतो. असं सुंदर असं देवीचं दर्शन झालं आणि देवीच्या दर्शनाच्या वेळेस आम्ही तिथं होमात असं नारळ टाकलं. असं म्हणतात की जे आपले षडरिपू आहेत, षडरिपू आपली जी वाईट वृत्ती आहे त्यांचा नाश करून आपण पुन्हा समृद्धीकडे जावं आणि आपल्यातलं वाईट गोष्टींचं प्रतीक म्हणून आपण ते नारळ आहुती देतो त्या गोष्टी. अष्टमीला पूर्ण आहुती देऊन हा देवीचा कुंड पेटवला जातो. त्यानंतर संध्याकाळी देवीची